नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या पोर्टलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना या 6व्या प्रकरणाला सुरुवात केली. यामध्ये आपण यंत्रकुल स्थान या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या, महत्त्व तसेच यंत्रकुल स्थानिकीकरणाचे घटक आणि स्थान विश्लेषण या मुद्द्यांचा अभ्यास केला. आणि आज आपण यंत्रकुल रचना ही संकल्पना अभ्यासणार आहोत. त्यामध्ये यंत्रकुल रचनेचा अर्थ व व्याख्या बघणार आहोत. तसेच यंत्रकुल रचनेच्या निवडीशी संबंधित घटक यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर यंत्रकुल रचनेचे वर्गीकरण बघणार आहोत. चला तर मग यंत्रकुल रचनेचा अर्थ सुरुवातीला जाणून घेऊया. मित्रांनो, यंत्रकुल रचनेमध्ये विविध यंत्रे, उत्पादन सुविधा आणि कर्मचारी सुविधांची कशा प्रकारे मांडणी करण्यात आली यावर उत्पादनाची कार्यक्षमता अवलंबून असते. योग्य तऱ्हेने रचना केलेला कारखानाच त्यातील उत्पादन टप्प्यातील विविध टप्प्यांवर सामग्रीचा प्रवाह सुरळीत चालण्यास मदत करतो. उत्पादनाचे काम व्यवस्थितपणे आणि वेगाने चालू राहावे म्हणून यंत्रांची रचना किंवा आराखडा उत्तम असणे आवश्यक असते. यंत्रकुल रचनेत नवीन यंत्ररचना किंवा अस्तित्वात असणाऱ्या यंत्ररचनेत सुधारणा यांचा समावेश होतो. यामध्ये याचा अर्थ असा दिलेला आहे की प्लांट म्हणजे यंत्रकुल. यंत्रकुल म्हणजे संस्थेच्या उत्पादनाशी निगडीत विविध उत्पादन प्रक्रिया पार पाडण्यासाठी जेथे कर्मचारी काम करतात अशी जागा होय. यंत्रकुल ही जागा अशी असते की जिथे विविध यंत्रे, उपकरणे उत्पादन प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशिष्ट क्रमाने रचना करून ठेवलेली असते. थोडक्यात प्लांट लेआउट म्हणजेच यंत्रकुलाची रचना होय. मित्रांनो, यंत्रकुल हा कारखान्याच्या औद्योगिक संस्थेच्या आवारातील एक भाग असतो. आजकाल मात्र मोठ्या आकाराच्या कंपन्यांची नोंदणी कार्यालये मोठ्या शहरात असतात. तेथूनच कंपनीचे उद्योग समूहाचे प्रशासन चालविले जाते. प्रत्यक्ष वस्तू निर्मितीचे कार्य मात्र दुसऱ्या ठिकाणी चालविले जाते, उदाहरणार्थ मल्टीनॅशनल कंपनीज. यंत्रकुलाची रचना जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी अभियंत्याची म्हणजे इंजिनियरची मदत घेतली जाते. उत्पादन प्रक्रियांचा क्रम प्रथम निश्चित केला जातो आणि त्या क्रमाने विविध यंत्रांची मांडणी करण्यात येते. अशा शास्त्रोक्त यंत्रकुलाच्या रचनेमागे काही उद्दिष्ट पार पाडण्याचा प्रयत्न हा असतो. यानंतर आता आपण यंत्रकुल रचनेची व्याख्या बघूया. यामध्ये पहिली व्याख्या आहे ती म्हणजे जेम्स लुंडी यांची. त्यांच्या म्हणण्यानुसार यंत्रकुल रचना म्हणजे कारखान्यातील जागा आणि उपकरणांची अशा प्रकारे व्यवस्था की ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेचा खर्च कमी करता येईल. यानंतर शुबिन यांची व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यंत्रकुल रचना म्हणजे अशी रचना आणि उत्पादन यंत्रसामग्री, कामाची ठिकाणे आणि तपासणी, सामग्री हाताळणी, साठा, नौभरण इत्यादी सारखे पूरक उपक्रम यांची उत्पादनामध्ये आणि ग्राहक सेवा पुरविण्याच्या उद्देशाने कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या हेतूने करण्यात आलेली रचना होय. यानंतर आता आपण यंत्रकुल रचनेच्या निवडीशी संबंधित घटक बघणार आहोत. मित्रांनो, यंत्रकुल म्हणजे अशी जागा की जिथे निरनिराळ्या प्रकारच्या उत्पादन प्रक्रिया सुरू असतात. यामध्ये निरनिराळ्या विभागांचे ठिकाण किंवा जागा आणि उत्पादन हाताळणी प्रक्रिया विभाग किंवा जॉब वर्क यांचा समावेश होतो. कोणत्याही औद्योगिक व्यवसायामध्ये यंत्रसंचाची योग्य रीतीने रचना करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. यंत्रकुलामध्ये यंत्रे आणि सामग्री क्रमाक्रमाने स्थापित केलेली असते. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहते. सुव्यवस्थित यंत्रकुल उभारणी ही उत्पादन अभियांत्रिकाची मुख्य जबाबदारी असते. यंत्रसामग्रीची उभारणी योग्य प्रकारे केल्याने वस्तूंची एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे होणारी अनावश्यक हालचाल टाळता येते. म्हणूनच या यंत्रकुल रचनेच्या निवडीशी संबंधित काही घटक दिलेले आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे उत्पादनाचे स्वरूप. मित्रांनो, उत्पादनाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर यंत्रकुल रचनेवर परिणाम
घडवून आणतात। उदाहरणार्थ जड उत्पादने, हलकी उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू, उत्पादकाला आवश्यक असणाऱ्या वस्तू इत्यादी उत्पादने यंत्रकुलाची उभारणी निश्चित करतात। जड वस्तूंच्या उत्पादनासाठी साखळी यंत्रकुल रचना उपयोगी ठरत नाहीत, परंतु हलक्या किंवा छोट्या वस्तूंच्या उत्पादनासाठी ही पद्धत अधिक उपयोगी ठरते। जड वस्तूंच्या उत्पादनासाठी अचल किंवा स्थिर यंत्रकुल रचना उपयोगी ठरते। यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे वस्तू उत्पादनाचे प्रमाण। मित्रांनो, वस्तूंची गुणवत्ता व वस्तू उत्पादनाचे प्रमाण सुद्धा यंत्रकुल रचनेवर परिणाम घडवून आणतात। मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी साखळी यंत्रकुल रचना अधिक सोयीची ठरते। या उलट जर वस्तू ऑर्डरप्रमाणे तयार करून दिल्या जात असतील तर त्यासाठी विशिष्ट कार्यप्रक्रिया यंत्रकुल रचना उपयोगी ठरते। यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापकीय धोरणे आणि निर्णय। व्यवस्थापकाचे उत्पादन वेळापत्रक इत्यादी बाबतची धोरणे व निर्णय यंत्रकुल रचना निश्चित करतात। कार्यशाळेमध्ये कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, साठ्याची रचना, त्याचप्रमाणे स्टॉक संबंधीचे निर्णय या सर्व गोष्टी यंत्रकुल रचनेवर परिणाम घडवून आणतात। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे स्थळ किंवा ठिकाणाचे स्वरूप। मित्रांनो, ठिकाण किंवा स्थळाचा आकार, माप तसेच त्या ठिकाणाची स्वाभाविक रचना इत्यादी घटकांचा यंत्रकुल रचनेवर परिणाम होतो। हे घटक महत्त्वाचे असतात व त्यानुसारच यंत्रकुल उभारणी करावी लागते। यामागे उपलब्ध जागेचा अधिकाधिक उपयोग करून घेणे हा उद्देश असतो। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे उत्पादनाची पद्धत। वेगवेगळ्या औद्योगिक व्यवसायाची उत्पादन पद्धती निरनिराळी असते। काही कारखान्यांमध्ये क्रियानुरूप उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो, तर काही कारखान्यांमध्ये वस्तू गटानुसार उत्पादन केले जाते। क्रियानुरूप उत्पादन पद्धतीमध्ये ग्राहकांनी नोंदविलेल्या आदेशानुसार उत्पादन होते। यामध्ये प्रत्येक ग्राहकांनी सुचविलेली वैशिष्ट्ये वेगवेगळी असू शकतात। अशा परिस्थितीमध्ये उत्पादनाचे प्रमाणीकरण करणे अवघड असते। त्यासाठी यंत्रसामग्रीची रचना अशा प्रकारे केलेली असते की ग्राहकाची कोणतीही मागणी सहजासहजी पूर्ण करता येईल। वस्तू गटानुरूप उत्पादन प्रक्रियेमध्ये वस्तू गटागटाने उत्पादित केल्या जातात। यासाठी विशिष्ट कार्यप्रक्रिया यंत्रकुल रचना उपयोगी ठरते। ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन करावयाचे असते त्यावेळी साखळी उत्पादन प्रक्रिया पद्धती उपयोगी ठरते। यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे यंत्रांचा प्रकार व स्वरूप। मित्रांनो, यंत्रांचा प्रकार व स्वरूप ही प्रत्येक कारखान्यानुसार वेगवेगळी असू शकते। याबाबत निर्णय प्रक्रियेत यंत्रांचे वजन हा घटक परिणाम घडवून आणणारा असतो। ज्या उत्पादन प्रक्रियेसाठी जड वजनाची यंत्रसामग्री आवश्यक असते अशा यंत्रांच्या रचनेकामी स्थिर अथवा अचल यंत्रकुल रचना योग्य ठरते। ही यंत्रे आवाज करणारी असतात। उदाहरणार्थ छपाई यंत्रे, यंत्रसामग्री उत्पादन करणारी कारखान्यातील यंत्रे। जड यंत्रे ही साधारणपणे तळमजल्यावर बसविली जातात। अपघात टाळण्याच्या दृष्टीने जड यंत्रसामग्रीची रचना अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते। कोणत्याही कारखान्यामध्ये बसविण्यात येणारी यंत्रसामग्री ही सर्वसाधारण किंवा विशेष अशा स्वरूपाची असते। प्रत्येक यंत्र आणि उपकरण उत्पादन प्रक्रियेतील निरनिराळी कार्य करीत असतात। त्यासाठी लागणारी जागा आणि त्यांचा वेग निरनिराळा असतो। या सर्व गोष्टींचा विचार यंत्रकुल उभारणी करता करणे गरजेचे असते। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे मानवी घटक आणि कामाचे स्वरूप। मित्रांनो, यंत्रकुल उभारणीमध्ये मानवी घटक आणि त्या विशिष्ट जागेभोवतालचे वातावरण या गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते। मानवी घटकांमध्ये कामगारांच्या सुरक्षितता व सोयी या घटकांचा विचार करावा लागतो। कामगारांची विश्रांती गृहांची निर्मिती, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा याकडे लक्ष पुरविणे गरजेचे असते। यंत्रांवर काम करत असताना कामगाराला मुक्तपणे वावरता आले पाहिजे। या सर्व घटकांचा यंत्रकुल रचनेवर परिणाम होत असतो। यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे वातावरण। मित्रांनो, वातावरणाचे स्वरूप
तापमानातील फरक, हवेचे प्रदूषण आणि बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट या सर्व गोष्टींचा विचार करून यंत्रकुलाची उभारणी करावी लागते. यंत्रांचे कंपन आणि आवाज या गोष्टींचा कारखान्यातील कामाच्या परिस्थितीवर परिणाम होतो. कार्यशाळा व्यवस्थितपणे रंगवलेली असावी. एक्झॉस्ट फॅन, वातानुकूलित यंत्रणा इत्यादींमुळे कार्यशाळेतील वातावरण योग्य प्रकारे ठेवता येते, त्यामुळे त्या यंत्रणांचा वापर करण्यात यावा. वॉटर कूलर किंवा एअर कूलर काही प्रमाणात ठराविक पातळीपर्यंत तापमान नियंत्रित करू शकतात. या सर्व विश्लेषणावरून किंवा स्पष्टीकरणावरून असे म्हणता येईल की मालकांच्या दृष्टिकोनातून त्या युनिटमध्ये केलेली गुंतवणूक वाया जाणार नाही याचा विचार करून यंत्रकुलाची रचना करावी लागते. या सर्व बाबींचा यथायोग्य विचार करणे हा यंत्रकुलाच्या उभारणीत अत्यंत महत्त्वाचा घटक किंवा भाग मानला जातो. यानंतर आता आपण यंत्रकुल रचनेचे वर्गीकरण बघणार आहोत. यामध्ये 2 वर्गीकरण आहे, ते म्हणजे उत्पादन साखळी आराखडा आणि दुसरा म्हणजे प्रक्रिया किंवा कार्यात्मक आराखडा. सर्वात पहिले आपण उत्पादन साखळी आराखडा म्हणजे काय ते बघणार आहोत. तर उत्पादन साखळी आराखडा म्हणजे विशिष्ट उत्पादने किंवा संलग्न उत्पादने तयार करण्यासाठी ज्या क्रमाने यंत्र व सामग्रीचा वापर होतो त्या क्रमाने केलेल्या मांडणीचा आराखडा. या आराखड्यानुसार विविध प्रक्रियांमधून कच्च्या मालाचे तयार मालात रूपांतर झालेले दाखविले जाते. ही यंत्रे किंवा साधने सरळ रेषेत किंवा यू आकारात बसविली जातात किंवा जाऊ शकतात. जेव्हा कच्चा माल एका बाजूने यंत्रात घातला जातो आणि तयार उत्पादनात अनेक यांत्रिक प्रक्रियांमधून शेवटी तो बाहेर येतो, अशा ठिकाणी हा आराखडा उपयुक्त ठरतो. यातील यंत्रे एकाच प्रकारची किंवा वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. या उत्पादन साखळी आराखड्याचे आपण फायदे बघणार आहोत. त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे उत्पादनाचा सुलभ प्रवाह. मित्रांनो, सर्व यंत्रे योग्य क्रमाने मांडल्यामुळे अनेक ठिकाणी मालाशिवाय काम थांबविण्याचे प्रसंग टळतात व उत्पादन प्रक्रिया सुलभपणे चालू शकते. दुसरा फायदा आहे तो म्हणजे मालाच्या हाताळणीचे यांत्रिकीकरण. मित्रांनो, उत्पादन प्रक्रियेनुसार यंत्रांची मांडणी केल्यामुळे विविध यंत्रांत एकामागून एक पट्ट्यांवरून किंवा साखळीच्या आधारे मालाचा प्रवाह सतत चालू राहतो. अशा प्रकारे कच्चा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे आणि अल्प खर्चात जाऊ शकतो. यानंतर पुढचा आहे तो म्हणजे जलद उत्पादन. एका बाजूने कच्चा माल आत यंत्रात जातो आणि यांत्रिक हाताळणी शेवटच्या यंत्रातून तयार माल बाहेर पडतो. अशा ठिकाणी मालाची उगीचच पुढे मागे हालचाल टाळली जाते. त्यामुळे उत्पादन जलद होते. प्रक्रिया संपूर्ण होईपर्यंत अंतर्गत स्थलांतरासाठी वेळ वाया जात नाही. पुढचा फायदा आहे तो म्हणजे मालाच्या हाताळणीच्या वेळात बदल. मित्रांनो, उत्पादनाच्या प्रक्रियेनुसार यंत्रांची मागणी केल्यामुळे कच्चा माल पुढच्या यंत्रावर आपोआप जातो आणि तक्त्यातील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत माल वाहतुकीसाठी अतिरिक्त प्रयत्न लागत नाही. अशा प्रकारे हाताळणीच्या खर्चात बचत होते. यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे अर्धवट कामांच्या संख्येत घट. अर्धवट तयार झालेल्या कामांचे प्रमाण अशा साखळीमध्ये कमी होते, कारण संपूर्ण उत्पादन प्रक्रिया सलग आणि थेट प्रकारची असते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे तपासणीची सुलभता. मित्रांनो, उत्पादन प्रक्रिया एकात्मिक आणि सलग असल्याने दोषपूर्ण प्रक्रिया सहज शोधली जाऊ शकते आणि त्यामुळे तपासणीचे काम सुलभ आणि कमी खर्चिक होते. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे उत्पादन नियंत्रण. सातत्यपूर्ण उत्पादन असल्यामुळे व्यवस्थापनाला उत्पादन नियंत्रण करणे शक्य होते. विविध प्रक्रियांचे नियोजन आणि योजनेनुसार काम पूर्ण करण्यासाठी योग्य त्या पद्धती नियंत्रणात समाविष्ट होतात. त्यानंतर उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर. या आराखड्यानुसार उत्पादनाच्या क्रमाप्रमाणे यंत्रांची मांडणी केलेली असते
व जागेचा जास्तीत जास्त उपयोग केलेला असतो. यू आकारात मांडणी करून लहान जागेतही कार्यक्षम रचनाही करता येते. यानंतर शेवटचा फायदा आहे तो म्हणजे उपलब्ध साधन संपत्तीचा प्रभावी वापर. यामध्ये कर्मचाऱ्यांची एका ठिकाणाहून दुसरीकडे कमीत कमी हालचाल केली जाते. त्यानंतर सातत्यपूर्ण उत्पादन आणि मालाची कमीत कमी नासधूस केली जाते. तसेच अर्धवट कामांमध्ये घट केली जाते. माल हाताळणीचे यांत्रिकीकरण व्यवस्थित केले जाते. यानंतर आता आपण उत्पादन साखळी आराखड्याचे तोटे बघणार आहोत. यामध्ये पहिला तोटा आहे तो म्हणजे खर्चिक पद्धत. मित्रांनो, हा आराखडा खर्चिक ठरतो कारण यंत्रे कामकाजाच्या क्रमानुसार मांडली जातात, कार्यानुसार मांडली जात नाही. म्हणजे विविध उत्पादनांना सारखीच यंत्रे लागत असतील तर ती दोन्ही ठिकाणी असावी लागतात. उदाहरणार्थ, प्रत्येक उत्पादन साखळीमध्ये वेल्डिंग किंवा लेथ यंत्र वेगवेगळे बसवावे लागतात. अशा प्रकारे सामग्रीच्या संदर्भात ही पद्धत खर्चिक ठरते. दुसरा आहे ते म्हणजे लवचिकतेचा अभाव. कामकाजाकरिता क्रम एकदाच ठरविल्याने ही प्रणाली लवचिक ठरत नाही. उत्पादनात फेरफार सहजपणे करता येतो. दुसरा तोटा आहे तो म्हणजे देखरेख ठेवण्यात अडचण. विविध प्रक्रियांसाठी वेगवेगळे विभाग नसल्यामुळे देखरेख करणे हे या प्रक्रियेमध्ये अवघड ठरते. यानंतर पुढचा आहे तो म्हणजे कार्यविस्तारामध्ये अडचण. यामध्ये उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक साखळीच्या क्षमतेपेक्षा वाढविणे अशा आराखड्यामध्ये अवघड असते. त्यामुळे ही पद्धत ही अवघड असते. त्यानंतर यंत्र बिघाडामुळे कामकाज थांबणे. साखळीमध्ये एखाद्या यंत्रात जरी बिघाड झाला तरी संपूर्ण उत्पादन हे या पद्धतीमध्ये थांबविले जाते. आणि शेवटचा तोटा आहे तो म्हणजे कामगारांच्या खर्चात वाढ. मित्रांनो, प्रत्येक कामगार आपापल्या कामात किंवा यंत्रांचा वापर करण्यात कुशल असतो. तो काही कारणांमुळे रजेवर असेल व इतर सर्वसाधारण कर्मचाऱ्यांना तो काम करण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे उत्पादनाचा वेग कमी होतो. तसेच साखळी रचनेत एकाच पद्धतीचे एक सुरी काम केल्याने कर्मचारी कंटाळतात. तसेच उत्पादनामध्ये यंत्रांकरवी बहुतेक काम पूर्ण होत असल्याने वैयक्तिक उत्तेजनाचा अभाव दिसून येतो. कर्मचाऱ्यांना आपले कौशल्य दाखवण्यास फारशी संधी मिळत नाही. तसेच कामाच्या ठिकाणी अवाजवी पातळी, यंत्रांची घरघर, उष्णता, दमटता इत्यादी गोष्टी आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. अशा प्रकारे कामगार खर्चात वाढ होऊ शकते. यानंतर प्रक्रिया किंवा कार्यात्मक आराखड्याचा अर्थ आपण बघणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक खात्याच्या कार्यावर ही प्रणाली आधारित असते. या आराखड्यात एकाच प्रकारचे कार्य करणारी यंत्रे वेगळ्या विभागात ठेवली जातात. म्हणजे प्रत्येक विशेष प्रक्रियेसाठी त्या प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रे एकाच ठिकाणी ठेवली जातात. उदाहरणार्थ, वेल्डिंगची सामग्री वेगळ्या खात्यात ठेवली जाते. म्हणजे उत्पादनाच्या सर्व शाखांसाठी वेल्डिंग एकाच ठिकाणी केली जाते. एकाच प्रकारच्या सुविधा अनेक प्रकारचे सुटे भाग असे वेल्डिंग करण्यासाठी वापरले जातात. त्यावेळी ही मांडणी उपयुक्त ठरते. यानंतर प्रक्रिया किंवा कार्यात्मक आराखड्याच्या व्याख्या आपण बघूया किंवा या आराखड्याचे फायदे आपण बघूया. त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे लवचिकता. मित्रांनो, प्रक्रिया आराखडा लवचिकतेसाठी उपयुक्त ठरतो. सध्याचा आराखडा न बदलता कामकाजातील क्रम किंवा स्वरूप केव्हाही बदलणे शक्य असते. नवीन विभाग उघडून नवीन काम प्रक्रियेमध्ये समाविष्ट करता येते. तसेच एखादा निरुपयोगी विभाग वगळता येतो. यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे विस्तारासाठी वाव. विविध उत्पादनांची क्षमता सध्याचा क्रम न बदलता नवीन यंत्रे आणि कामगार लावून वाढविता येते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे सामग्रीचा जास्तीत जास्त वापर. यानंतर प्रक्रिया आराखडा. यामध्ये प्रक्रिया आराखडा मांडणीमुळे यंत्रांचा आणि सामग्रीचा पूर्ण वापर होतो. कारण प्रत्येक खात्यासाठी काही सर्वसाधारण यंत्रांचा वापर सगळीकडे होत असतो. यामुळे यंत्रांची दुरुस्ती किंवा टाळता येते. यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे कमी गुंतवणूक. अशा या प्रक्रिया आराखड्यामध्ये किंवा या मांडणीमध्ये यंत्रे आणि सामग्री
मध्ये कमी गुंतवणूक शक्य असते, कारण कमी खर्चिक सर्वसाधारण यंत्रांचा अनेक विभागांसाठी वापर होतो. शिवाय अशा यंत्रांचे आयुर्मान विशेष यंत्रांपेक्षा जास्त असते, त्यामुळे यंत्रांमधील गुंतवणूक कमी होते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे कामाच्या ठिकाणी चांगली परिस्थिती. मित्रांनो, प्रक्रिया आराखडा मांडणीमुळे इतर कोणत्याही किंवा कुठल्याही कामकाज प्रक्रियेवर अवलंबून न राहता यंत्रांची आणि सामग्रीची मांडणी करता येते. ज्या यंत्रांतून मोठा आवाज, थरथर उष्णता निर्माण होते अशी यंत्रे वेगळी ठेवून कामाच्या ठिकाणी आरोग्याची हानी टाळता येते. त्यामुळे कामगारांच्या नीतिधैर्यात सुधारणा होते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे अधिक निष्पत्ती. प्रक्रिया आराखड्यानुसार यंत्रात बिघाड होण्याची शक्यता कमी असते. एखादे यंत्र मध्येच बिघडले तर संपूर्ण कामकाज ठप्प होत नाही. आधीची आणि नंतरची कार्ये चालू राहतात. शिवाय ते काम याच पद्धतीच्या दुसऱ्या यंत्रांवर टाकता येते. यानंतर अधिक चांगली देखरेख. कामकाजाच्या विशेषीकरणामुळे अधिक चांगली व कार्यक्षम देखरेख या प्रक्रिया आराखड्यामुळे ठेवता येते. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रक्रियात्मक आराखड्याचे तोटे. यामध्ये अनेक तोटे दिलेले आहे. पहिला तोटा आहे तो म्हणजे अकार्यक्षम मालाची हाताळणी. मित्रांनो, मालाच्या स्थलांतरणासाठी विविध यंत्रे किंवा यंत्रणा स्थिर स्वरूपात बसवली असल्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या उत्पादनात मालाची हाताळणी कार्यक्षम ठरेलच असे सांगता येत नाही. म्हणजे या आराखड्यामध्ये मालाच्या स्थलांतरणासाठी विविध यंत्रे किंवा यंत्रणा स्थिर स्वरूपात असल्याने हलविता येत नाही. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे जागेचा दुरुपयोग. या आराखड्यामध्ये उत्पादन साखळी आराखड्यापेक्षा या मांडणीत जागा जास्त लागते, कारण प्रत्येक कार्यासाठी वेगळा विभाग निर्माण करावा लागतो. पुढचा तोटा आहे तो म्हणजे कच्च्या व तयार मालात जास्त गुंतवणूक. अशा प्रकारच्या आराखड्यामध्ये किंवा मांडणीमध्ये कच्चा माल आणि अर्ध उपयोगी माल अनेक वेळा पुढे मागे न्यावा लागतो. त्यामुळे कच्च्या मालातील गुंतवणूक वाढते. शिवाय प्रक्रियेस वेळ लागतो आणि नुकसानही होऊ शकते. कच्च्या मालाच्या अधिक साठ्यासाठी खेळते भांडवलही जास्त लागते. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे देखरेखीसाठी अधिक खर्च. या मांडणीसाठी देखरेख खर्च वाढतो. यामध्ये प्रत्यक्ष पर्यवेक्षकामागे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते. प्रत्येक कार्यानंतर कामाची तपासणी करण्यात वेळ जातो. या सर्व गोष्टींमुळे देखरेखीसाठीचा खर्च हा वाढतो. त्यानंतर पुढचा तोटा आहे तो म्हणजे अर्धवट कामांची संख्या वाढते. मित्रांनो, प्रत्येक विभाग किंवा खाते स्वतंत्र असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाचे स्थलांतरण हळूहळू होते. त्यामुळे या प्रक्रिया आराखड्यामध्ये अर्धवट कामांची संख्याही वाढते. अशा पद्धतीने आज आपण यंत्रकुल रचनेचे वर्गीकरण बघितले, तसेच यंत्रकुल रचनेसाठी आवश्यक घटक कोणते आहे ते बघितले. आज इथेच थांबूया. धन्यवाद.